आता हे सरांचा अनुभव एक आहे की पाठीमाग काय झालं तुमच्या मनाला किंवा वातावरणाला, त्यामुळे ही कुठला तरी आजार उपजवतो. ह्या शब्दावर माझा विश्वास आहे, ह्या शब्दावर माझा विश्वास आहे. त्यामुळं मी हिथंच माझ्या मनावर चावा ठेवला की हिथं आपण बरं होणार. मी जर केलं बाहेर डॉक्टर लोकांचा अनुभव घेतला, पण डॉक्टर लोकांच्या चर्चा पुण्यात डॉक्टर मला म्हणले की केव्हा आणि तुम्हाला ही खावं लागेल. बरं करू, पण त्याचं बिल बघितलं तर 3 लाख 2.5 लाख, आणि तुम्हाला सोसलं तर तुम्ही त्यातून टिकणार आहे, नाही सोसलं तर तुम्ही टिकू शकत नाही. 2.5-3 लाख रुपये घालवायचं पाठीमागच्या लोकांनी त्रास त्यांच्या डोक्यावर बोलून ठेवायचा, आणि ह्या डॉक्टरचा काय शब्द आहे की तुम्ही त्यातनं टिकला नाही तर नाही. तिथनं पुढे आलो आणि शेवट निर्णय घेतला की आपल्या पाठीमागं पांडुरंग जर असेल तर आपण त्यातनं वाचणार आहे. त्या दिवशी जर पुण्यातून विचार केला की आता फोन आला मला तिथे एक नवीन असं हे झाले म्हणून उद्घाटन झालं दवाखान्याचं. मग मी म्हणलं साहेब आपल्या तिथे घ्यायचं आहे, दुसरं कुठे घ्यायचं नाही. शरीर बघितलंय म्हणलं हे फक्त ह्या सरांपेक्षा शरीर म्हणजे फक्त 4 दिवसात टायमिंग द्या. ही एवढा मोठ्या आजाराचं 4 दिवसात टायमिंग द्या असं कोणच म्हणलेलं आहे, म्हणणार नाही. ह्या शब्दावर मन वळलं आणि म्या खाची मला ठेवली की हिथं आपण दिसून आहे. आणि हिथं पुन्हा ह्या कॅम्पला आलो. कॅम्पला आल्यानंतर आधीच मी दाखवली आजार ह्यांच्या वया औषधानं बोलण्यानं. मग कॅम्पला आल्यानंतर बाकी तर आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे, सगळं खाणं पिणं सगळं. पण जी वेळ आहे आणि वेळची उशी आहे, संध्याकाळी डॉक्टरांना असं वाटलं की आईच्या मांडीवर आपण उशी मान कुठून दुसले असं वाटल्यानंतर मन प्रसन्न लागलं. आणि ह्यांची इच्छा त्यांचं डॉक्टर लोकांचं बोलणं हे सगळं वडील बोलतं आहे किंवा आपलं कोणतं आहे असं सगळं वातावरण असल्यामुळं फ्रेश झालो मी.